हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय स्नेहल 24 यूट्यूब चॅनल. तर मग आपण आज बघणार आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. हा पण एक क्वेश्चन आहे, तो थोडा इम्पॉर्टंट आहे बोर्डसाठी. सो बघा, मास मास इज द क्वांटिटी ऑफ अ मॅटर कंटेंट इन अन ऑब्जेक्ट. काय म्हटलं आहे, मास म्हणजे काय असते? मासमध्ये एक क्वांटिटी असते की त्या मॅटरमध्ये, एक त्या ऑब्जेक्टमध्ये मॅटर म्हणून कंटेंट असते. ओके. वेट वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट. वेट काय आहे? वेट इज इक्वल टू फोर्स ओनली. तो काय करते? अर्थला अट्रॅक्ट करते त्या ऑब्जेक्टसोबत. मास रिमेन सेम एव्हरीवेअर. मास सगळीकडे कसं राहतं? सेम राहते. वेट ऑफ अ बॉडी कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. लक्ष ठेवा, मास जरी सेम असला एव्हरीवेअर, बट वेट इट कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठीक आहे. मास इट इज मेजर इन किलोग्राम. के जीमध्ये मास मेजर केला जातो. वेट हा न्यूटनमध्ये मेजर केला जातो. सो वेट इज अ मेजर्ड इन अ न्यूटन. मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास ही स्केलर आहे, वेट ही वेक्टर आहे. मास ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन नेवर बी झिरो अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट बिकम झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. बघा, मास आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचा मास आहे तो कधीच झिरो राहू शकत नाही. हां, पण वेट कोणत्याही ऑब्जेक्टचं इट बिकम झिरो, पण ते पण कुठे? ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे. सो आज आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. सो बघा, आता लेसनचं जे पण काही इम्पॉर्टंट आहे ते मी मागच्या व्हिडिओजमध्ये टाकून दिलेले आहे. आता आपण मेन बघूया की थोडं बोर्डमध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात, थोडं बघूया. काय म्हटलं आहे? स्टेट द लॉस रिलेटेड टू गिवन डायग्रॅम. आय थिंक आपल्याला दिसत असेल. ओके. हा क्वेश्चन मार्च 22लाही आलेला आहे, मार्च 20लाही आलेला आहे, आणि अजून बरेच वेळी हा क्वेश्चन त्याच्या आधी पण आलेला आहे. सो ही जी तुम्हाला डायग्रॅम दिली आहे, ही डायग्रॅम कशाची आहे? असे क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्काचे बोर्डामध्ये येतात. सो आपण बघू शकता की ही डायग्रॅम कशाची आहे? ही डायग्रॅम आहे केपलर्स लॉची. ओके. सो असे क्वेश्चन्स येतात, तुम्हाला 3 मार्काला येतात, कधी 1 मार्काला येतं, किंवा ते कधी तुम्हाला डायग्रॅम देऊन म्हणतात की डायग्रॅम कशाची आहे, त्याच्या हिशोबाने तुम्हाला तो लॉ लिहायचा आहे. सो आपण इथे चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे. ओके. सो हा कुठला लॉ आहे? केपलर्स लॉ. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये केपलर्स लॉ काय आहे हा चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. ओके. सो हा अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स बोर्डमध्ये येतात. सो माझ्या व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.